नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? एका महत्त्वाच्या विषयावर तुमच्याशी बोलायचंय. खरंच आजारपण का राजकीय आजारपण? तुमच्या सगळ्यांचा विषय लक्षात आला असेल. उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांचा वक्तशीरपणा, कधीही उशिरा नियोजन स्थळी न पोहोचणं, सकाळीच उठून कामाला लागणं, वक्तशीरपणा, पद्धतशीरपणा या सगळ्या गोष्टींसाठी अजित पवार ओळखले जातात. कामाचा त्यांचा धडाका आणि आवाका याच्याविषयी ते ओळखले जातात. आणि असं असताना उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यावर आदल्या दिवशी शनिवारपर्यंत किंबहुना रविवार रात्रीपर्यंत नागपुरात असलेले आणि प्रसार माध्यमांसमोर दिसणारे उपमुख्यमंत्री अजित पवार सोमवार आणि मंगळवारच्या हिवाळी अधिवेशनामध्ये सहभागीच होत नाहीत. अजित पवार सारखं व्यक्तिमत्व, त्यात उपमुख्यमंत्री असलेले अजित पवार, त्यात इतक्या मोठ्या प्रमाणात महायुतीला मॅन्डेट मिळालेलं असताना आणि सगळ्या गोष्टी सुरळीत चालतायत असं वाटत असतानाच आदल्या दिवशी संध्याकाळपर्यंत नागपुरामध्ये अजित पवार दिसतात, सगळ्या प्रसार माध्यमांशी बोलतात, छान हसरा चेहरा असतो, सगळ्या प्रतिक्रिया प्रश्नांना ते अगदी उत्तमपणे देतात. आणि असं घडत असतानाच नेमकं हिवाळी अधिवेशन सोमवारपासून 16 तारखेपासून सुरू होतं. सोमवारीही अजित पवार कुठेच दिसत नाहीत, ना सभागृहात ना सभागृहाबाहेर, विधिमंडळ परिसरात नाही, नागपुरात नाही. आणि असं फक्त सोमवारी घडतं असं नाही, तर दुसऱ्या दिवशी सलग मंगळवारी सुद्धा असंच घडतं. त्यामुळे एकच चर्चा नागपूर, मुंबई, महाराष्ट्रात सुरू होते की अजित पवार नेमके कुठे आहेत. एक अशी पण बातमी मधल्या 2 दिवसांमध्ये येऊन गेली की अजित पवार फक्त नागपुरात दिसत नाहीयेत असं नाही, किंवा हिवाळी अधिवेशनात दिसत नाही असं नाही, तर ते नॉट रिचेबल सुद्धा आहेत. नेमकं काय घडलंय? नाराज आहेत का? ते स्वतः खाते वाटपावरनं नाराज आहेत म्हणून ते दिसत नाहीयेत, बोलत नाहीयेत, भेटत नाहीयेत का? ते दिल्लीला गेलेले आहेत का? किंवा छगन भुजबळ नाराज आहेत, उघडपणे अशी नाराजी मांडतायत म्हणून ते एवढे गप्प आहेत का? अशा वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या. आणि त्यातच हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी रात्री उशिरा आणि आजच्या तिसऱ्या दिवशी सकाळी आपल्याकडे बातमी अशी आली की थ्रोट इन्फेक्शन अजित पवारांना झालंय आणि त्यामुळे अजित पवार 2 दिवस कुणाशी बोलले नाहीत किंवा नागपुरातच होते पण घराबाहेर पडले नाहीत. आता कसं आहे की आजारपण जरी असलं तरी ते नाकारता येणार नाही. मानव म्हटल्यावर शारीरिक काहीतरी व्याधी होणारच. मात्र इतके वक्तशीर असलेले अजित पवार नेमकं हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या 2 दिवसात, आणि तेही खाते वाटपासंदर्भात 3 पक्षांमध्ये चर्चा सुरू असताना आजारी पडतात आणि 2 दिवस चेहराच दाखवत नाहीत, बोलतच नाहीत, कुणाशी काही प्रतिक्रियाच देत नाहीत, नॉट रिचेबल असं कळतं म्हटल्यावर प्रश्नचिन्ह मोठं उभं राहतं की खरंच ते आजारी होते का? नक्की त्यांना थ्रोट इन्फेक्शन झालंय का त्यांना बोलायचं नाहीये? म्हणजे थ्रोट इन्फेक्शनमुळे बोलणं टाळायचं, जास्त ताण घशावर येऊ नये म्हणून बोलणं टाळायचं, या मोडवर ते आहेत का त्यांना नाराजीमुळे काही बोलायचं नाहीये किंवा आत्ता जी खातेवाटपासंदर्भात परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळे बोलायचं नाहीये? अशा अनेक चर्चा व्हायला वाव आहे आणि त्याविषयीच आपण उहापोह करूया. घशाचं दुखणं आहे आणि त्यामुळे 2 दिवस ते दिसले नाहीत, नागपुरामध्ये कुठे बाहेर फिरकले नाहीत. आज सुद्धा असं बघायला मिळालं, हिवाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी ते सभागृहामध्ये येणार आहेत, कामकाजात सहभाग घेणार आहेत अशी बातमी आपल्यापर्यंत आली होती. साधारण त्यांची जी दृश्य बघायला मिळाली त्याच्यात ते थोडेसे खिन्न चेहऱ्याचे, जरा आजारी असलेले असे वाटतच होते. आणि कुठलीही प्रतिक्रिया त्यांनी, म्हणजे ते त्यांच्या घरातून बाहेर पडले आणि गाडीत बसले आणि विधिमंडळ परिसराकडे गेले, त्यांनी कुठलीही प्रतिक्रिया या दरम्यानच्या काळामध्ये प्रसारमाध्यमांना दिली नाही. एक शब्द सुद्धा ते प्रसारमाध्यमांशी बोलले नाहीत. तिथून ते विधिमंडळ परिसरामध्ये आले. बरं, विधिमंडळ परिसरामध्ये आल्यावर सुद्धा VIP गेटनं, मागच्या गेटनं, VIP गेटनं ते विधिमंडळामध्ये दाखल झाले, सभागृहामध्ये दाखल झाले. त्यामुळे सुद्धा चर्चा सुरू झाल्या. एका बाजूला एवढा मोठा विषय, त्यांच्याच पक्षातल्या छगन भुजबळ सारखं दिग्गज नेतृत्व नाराज आहे, उघड उघड नाराजी व्यक्त करते, त्यांच्या विरोधात, अजित पवारांच्या विरोधात घोषणाबाजी होते, थेट अंगुली निर्देश छगन भुजबळ अजित पवारांकडे करतात की मला योग्य पद्धतीने वागणूक पक्षात दिली जात नाही. आणि एवढं सगळं 2 दिवस होतंय तरी सुद्धा अजित पवार गप्प कसे? असाही एक प्रश्न पडला आणि त्यामुळे चर्चा सुरू झाल्या
की नाराजीचं कारण काय अजित पवारांच्या, आज ते याविषयी बोलतील असं वाटलं होतं पण त्याविषयी पण ते बोलले नाहीत. दुसरा महत्वाचा मुद्दा होता तो म्हणजे अजित पवार स्वतःच 2 दिवस गायब आहेत, कुठे दिसत नाहीयेत, नॉट रिचेबल आहेत, एक शब्द ते कोणाशी बोललेले नाहीत. तर त्यामुळे त्याचं कारण नेमकं काय होतं, खरंच थ्रोट इन्फेक्शन होतं का, हे त्यांना प्रत्यक्ष विचारता आलं असतं आणि प्रतिक्रिया घेता आली असती, पण त्याविषयी सुद्धा ते बोलले नाहीत. तिसरी आज एक बातमी मोठी धडकली ती अशी की एकनाथ शिंदे यांचा आणि त्यांच्या पक्षाचा, शिवसेनेचा खाते वाटपामध्ये वरचष्मा. म्हणजे काय, तर नगरविकास खातं, त्यानंतर परिवहन खातं, सार्वजनिक बांधकाम खातं, आरोग्य खातं, अशी मोठी मोठी खाती शिवसेनेकडे मिळवण्यात एकनाथ शिंदे यशस्वी झालेले आहेत, त्यांची शिष्टाई कामाला आलेली आहे. आणि अर्थ खातं हे राष्ट्रवादी काँग्रेसला मिळणार आहे असं कळतंय. अजूनही त्याची निश्चिती नाही, खातेवाटप आज आणि उद्यामध्ये जाहीर होईल असं कळतंय. आता जेव्हा ही शिवसेनेसंदर्भातली बातमी आली तेव्हा अजून एक प्रश्न निर्माण झाला की खाते वाटपामध्ये एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला, शिवसेनेला खूप चांगली खाती मिळाली. अगदी पहिल्या दर्जाची नाही पण दुसऱ्या दर्जाची सर्वोत्तम खाती ही एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला मिळाली. ती मिळवण्यामध्ये एकनाथ शिंदे यशस्वी झाले म्हणून अजित पवार नाराज आहेत का, त्यांनी त्यांची नाराजी म्हणून बोलून दाखवलेली आहे का, किंवा न बोलता त्यांनी त्यांची नाराजी दाखवलेली आहे का, असे वेगवेगळे प्रश्न चर्चेत येतात. या 3 महत्वाच्या गोष्टी आहेत की या 3 विषयांवर तरी काही प्रतिक्रिया देतील अशी अपेक्षा होती पण तसं झालेलं दिसत नाही. आज आता दिवसभरात ते सभागृहात कामकाज करायला उपस्थित आहेत म्हटल्यावर दिवसभरात त्यांच्या प्रतिक्रिया येतील. त्यांच्या छगन भुजबळ यांच्या संदर्भातली प्रतिक्रिया त्यांची पण महत्वाची आहे. पण या निमित्तानं म्हणजे अजित पवार 2 दिवस अधिवेशनामध्ये सहभागी झाले नाहीत, या निमित्तानं एक विषय मात्र खूप चर्चेत येतोय. पत्रकारांच्या पातळीवर किंवा सामान्य लोकांच्या पातळीवर सुद्धा तो विषय चर्चेत येतोय की नेमकं ऐन मोक्याच्या वेळी, ऐन घडामोडी घडत असताना हे नेत्यांचं आजारी पडणं काय दर्शवतं. आपल्या सगळ्यांना एक गोष्ट आठवत असेल की अगदी उशिराची नाहीये, अगदी 15-20 दिवसच झाले असतील, जेव्हा मुख्यमंत्री कोण होणार या संदर्भातल्या चर्चा होत होत्या त्याच वेळेला शिवसेनेचा खूप मोठा एक दबाव तयार केला जात होता की मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनीच व्हावं, त्यांच्या नेतृत्वातच आपण निवडणुका लढलोय तर पुढचे मुख्यमंत्रीही तेच असावेत. 57 आमदार जरी असले तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच व्हावेत. पण अर्थात दिल्ली निर्णय घेईल असं या तिन्ही पक्षांमध्ये साधारणपणे ठरलं होतं. पण तरी पण या सगळ्या संदर्भात दिल्लीत बैठक झाल्यानंतर जेव्हा एकनाथ शिंदे परतले ते थेट मुंबईत न येता दरेगावी गेले, त्यांच्या दरेगावी, आणि तिथे ते 2 दिवस होते. त्या 2 दिवसांमध्ये ते कुणाशी बोलले नाहीत, काही चर्चा नाही, प्रसारमाध्यमांवर प्रतिक्रिया नाही. आणि यानंतर समोर आलं की ते आजारी होते त्यामुळे ते दरेगावात थांबलेले आहेत. मग नंतर ते परत आले, परत महायुतीच्या एकमेकांसोबत बैठका झाल्या आणि त्यानंतर परत एकदा असं झालं की त्यांची तब्येत थोडीशी बरी नाही म्हणून दिवसभर ते थोडे नरम गरम आहेत, बोलले नाहीत आणि ते ज्युपिटरमध्ये जाऊन त्यांचं रुटीन चेकअप जे असतं ते पण करून आले. त्यामुळे तिथे सुद्धा 1-2 दिवस जरा खुट्ट झालं की एकनाथ शिंदे यांची तब्येत बरी नाहीये, ते आजारी आहेत, थोडेसे बोलत नाहीयेत, रुटीन चेकअप आहे त्यांचं आणि ते नाराज नाही आहेत ना, अशा वेगवेगळ्या चर्चा त्याही वेळेला झडल्या. म्हणजे हे एक आपल्याला आजारपणाचं सत्र त्याही वेळेला बघायला मिळालं. ऐन मोक्याच्या वेळेला म्हणजे मुख्यमंत्री कोण होणार, ते उपमुख्यमंत्री पद स्वीकारणार का, त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार, अशा सगळ्या पीक चर्चा सुरू असताना म्हणजे पीक लेवलला चर्चा सुरू असताना त्यांचं आजारी पडणं आणि त्यावर अनेक प्रश्न उपस्थित होणं, हा एक विषय आपण अगदीच काही दिवसांपूर्वी पाहिला. आणि त्याच्या पाठोपाठ आपण बघतोय अजित पवार हे काही पहिल्यांदा आजारी पडलेत किंवा ते 2 दिवस नॉट रिचेबल होते हे असं पहिल्यांदा घडलेलं नाही. याआधी अनेकदा आपल्याला बघायला मिळालंय की काही राजकीय पटलावर गोष्टी घडत असतील ज्या आपल्याला स्पष्टपणे उघडपणे कळत नाहीत, पण त्या राजकीय पटलावर गोष्टी घडत असतील आणि त्या थोड्याशा मनासारख्या घडल्या नाहीत की मग कदाचित 2 दिवस असं नॉट रिचेबल होतो एखादा व्यक्ती आणि मग त्यानंतर सांगितलं जातं की तो व्यक्ती थोडासा आजारी होता. मग तसं काहीच अजित पवारांबरोबर घडलं नाही ना, अशा चर्चा व्हायला लागल्या. या पातळीवर चर्चा होताना आपण बघतोय. महाराष्ट्रात फक्त पत्रकारच ही चर्चा करतायत असं नाही, तर अशा चर्चा होत आहेत, एक संदर्भ लावले जातात एकमेकांना आणि मग या शंकांना वाव उरतो. या आधी सुद्धा आपण बघितलंय की जेव्हा अर्थमंत्रीपद मिळेल की नाही
अर्थ खातं मिळेल की नाही याविषयीची चर्चा सुरू होती, तेव्हा सुद्धा अजित पवार थोडे नाराज होते. एखाद दिवस ते दिवसभर बोलले नाहीत. त्यांची नाराजी त्यांनी तशी व्यक्त केली होती. आजारी आहेत असं नंतर कारण सांगितलं होतं. आणि आता पुन्हा एकदा आपण बघतोय की चक्क हिवाळी अधिवेशन, पहिलं महायुती सरकारचं हे पहिलं हिवाळी अधिवेशन, यामध्ये या तिघाही पक्षांच्या नेत्यांच्या मनात खूप महत्वाचे प्रस्ताव असतील, अधिसूचना असतील, काही प्रश्न असतील, त्याची उत्तरं द्यायची असतील, अशा सगळ्या घडामोडी या पहिल्या अधिवेशनामध्ये होणार असतील, नियोजित असतील. आणि त्याच वेळेला पहिल्या 2 दिवसात अजित पवार उपमुख्यमंत्री असून सुद्धा ते येतच नाहीत, कामकाजालाच येत नाहीत. म्हणजे त्यांच्यासारख्या व्यक्तिमत्वाकडनं कुणालाच हे अपेक्षितच नाहीये. इतके ते वक्तशीर आहेत किंवा इतके ते आपल्या कामात चोख आहेत. त्यांनी सांगितलेली गोष्ट ते करतातच, असा त्यांचा आत्तापर्यंतचा इतिहास आहे. आणि असं असताना जेव्हा 2 दिवस ते अधिवेशनाला येत नाहीत, तेव्हा चर्चा घडते आणि थोडंसं पचणं कठीण पडतं की थ्रोट इन्फेक्शन झालं होतं म्हणून अजित पवार आले नाहीत. आज आता ते दिवसभरात कामकाजात सहभागी होणार आहेत. ते काय प्रतिक्रिया देतात हे बघायचं. त्यांच्याच पक्षाचे खासदार सुनील तटकरे, महत्वाचे नेते सुनील तटकरे यांनी स्पष्ट केलं की छगन भुजबळांच्या नाराजी संदर्भात नक्की आम्ही सगळे बसून चर्चा करू आणि त्यांच्याशीही संवाद साधू. अजून त्यांच्याशी संवाद साधलेला नाही, पण योग्य तो निर्णय आम्ही त्यांच्या संदर्भातला घेऊ आणि त्यांची नाराजी दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करू. हे सगळं सुनील तटकरेंनी सांगितलं. पण अजित पवार अजून सुद्धा त्याविषयी बोलले नाहीत. प्रफुल्ल पटेल सुद्धा अजून त्याविषयी बोलले नाहीत. आता या तिघांची नावं मी याकरता घेतली कारण छगन भुजबळांनीच हे स्पष्ट केलं की आमच्या पक्षामध्ये 3च अशी नावं आहेत जी आपापसात चर्चा करतात आणि निर्णय घेऊन टाकतात. त्यांचा हे 3 नेते कोण, तर स्पष्टच आहे. स्वतः अजित पवार राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आणि उपमुख्यमंत्री आहेत. त्याच्या खालोखाल प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे, हे तिघजणच आपल्याला महत्वाच्या ठिकाणी दिसतात चर्चा करताना निर्णय प्रक्रियेमध्ये. मला का नाही निर्णय प्रक्रियेमध्ये सामील करून घेतलं जात नाही, असा सुद्धा एक त्यांच्या बोलण्याचा रोख होता. तर महत्वाचा विषय हाच आहे की हे जे सगळे नेते आहेत ते आपली नाराजी व्यक्त करण्याकरता तर आजारी पडत नाहीत ना. त्यांचं जे आजारपण आहे ते खरोखरचं आजारपण असतं का ते आजारपणामागे काहीतरी राजकारण असतं. छोटीशी गोष्ट आहे, काही खूप मोठं त्याला मूल्य नाहीये. आपल्या आजारपणाचं राजकारण करणं हा काय गंभीर स्वरूपाचा गुन्हा नाहीये. मुद्दा एवढाच आहे की म्हणून तर ही आपली नाराजी स्पष्ट करण्याकरता आम्ही आजारी आहोत, आम्ही म्हणून नॉट रिचेबल आहोत असं दाखवलं जात नाही ना, असा एक प्रश्न नक्की पडतो. तुम्ही सगळे लोकप्रतिनिधी आहात, तुम्हा सगळ्यांकडून आम्हा सगळ्यांच्या खूप अपेक्षा असतात, सर्वसामान्यांच्या खूप अपेक्षा असतात. लवकरात लवकर कामं व्हावीत, निर्णय व्हावेत, निर्णय प्रक्रियेमध्ये सुलभता असावी, सामान्य जनतेचे जे प्रश्न आहेत ते लवकरात लवकर सोडवले जावेत, अशी अपेक्षा असते. आणि त्याकरता ही जी प्रक्रिया आहे, मुख्यमंत्री निवडला जाणं, उपमुख्यमंत्री लवकरात लवकर निवडला जाणं, खाते वाटप जाहीर होणं, त्या खात्याचा मंत्री त्याने पदभार स्वीकारणं आणि पटापट कामाला पुढच्या सुरुवात होणं, त्या विभागाचे त्या मंत्रिमंडळाचे त्या विभागाचे निर्णय लवकर होणं, हे सगळं तो प्रक्रियेचा भाग असतो. आणि त्यासाठी हे जे महत्वाचे निर्णय असतात की कुठलं खातं कुणाकडे जाणार आणि कोण त्याचा मंत्री असणार, हे निर्णय होणं वेळेत गरजेचं असतं. आणि म्हणून ही सगळी चर्चेची प्रक्रिया सुरू आहे. या निमित्तानं वेगवेगळ्या घडामोडी आता महाराष्ट्रात, नागपूरमध्ये, मुंबईमध्ये आणि खास करून नाशिकमध्ये घडतायत. या सगळ्याच विवेचन तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत. इथेच थांबते. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.